वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर आता केंद्रीय लोकसेवा आयोगानं गुन्हा दाखल केलाय। नाव बदलून परीक्षा देणं असेल किंवा आयोगाची फसवणूक करणं अशा आरोपांवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्राथमिक चौकशीनंतर आयोगानं खेडकर यांच्यावर ही कारवाई केली आहे। एकूणच पूजा खेडकर यांच्या निवडीबाबतही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। UPSCनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार पूजा खेडकर यांनी परीक्षा नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। UPSCनं प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्यावरील आरोपाची सखोल चौकशी केली असून त्यांनी परीक्षा नियमाचं उल्लंघन केल्याचं सिद्ध होत असल्याचं UPSCनं या परिपत्रकात म्हटलंय। याशिवाय पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची उमेदवारी का रद्द करू नये असा प्रश्न विचारत त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याचं या परिपत्रकात सांगण्यात आलंय। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचे वडील राज्यसेवेतील निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांचे पाय आणखी खोलात जाण्याची चिन्ह आहेत। पूजा खेडकर यांना मसुरीच्या IAS प्रशिक्षण केंद्रात पुन्हा बोलवण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांना दुसरा धक्का बसलाय। दिलीप खेडकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली असून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे। दरम्यान पूजा खेडकर यांची सध्या चांगलीच चर्चा आहे। खेडकर कुटुंबाचे रोज नवनवीन प्रताप आणि त्यांच्यावरील नवनवीन गुन्हे वर्तमानपत्रातून आणि माध्यमातून समोर येताना दिसतात। दरम्यान पूजा खेडकरांना UPSC परीक्षेत देशभरातून 841वा क्रमांक मिळाला होता। पूजा खेडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आल्यात। UPSC परीक्षा देताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। UPSC परीक्षा पास झाल्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगानं त्यांना वेळोवेळी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलं। त्यांचा आजार सिद्ध करण्यासाठी ही तपासणी महत्वाची होती। मात्र 6 वेळा बोलवून आणि 6 वेळा नोटीस देऊनही त्यांनी ही तपासणी टाळली होती। नंतर एका खासगी रुग्णालयातून त्यांनी MRI चा एक अहवाल काढून घेतला आणि तो अहवाल आयोगाकडे दाखल केला। मात्र लोकसेवा आयोगानं तो अहवाल फेटाळला। दरम्यान पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण काळात कार्यरत असताना पूजा खेडकर यांच्या वर्तणुकीबाबत अनेक तक्रारी आल्या। मात्र प्रशिक्षण काळात त्यांची अरेरावीची भाषा आणि त्यांची वागणूक यामुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला होता। त्यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली होती। मात्र लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीनं पूजा यांना परत बोलावून घेतलं आणि राज्य शासनानंही त्यांना तातडीनं कार्यमुक्त केलंय। आता आयोगानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।